आज आमचे ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे यांच्या घरी आमचे गाववालेच पण जे मुंबई या ठिकाणी राहतात असे भगवान इंगळे सर, जे प्राध्यापक म्हणून त्यांनी मुंबईमध्ये काम केलं. त्यांच्या मिसेस पण त्या ठिकाणी प्राध्यापक होत्या आणि ते एक चांगले लेखक आहेत. आजपर्यंत त्यांची 4 कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपलं मातृभूमी म्हणजे खर्ड्याला, आपण त्या खर्डा या गावाचा पण त्यांच्या कादंबरीमध्ये उल्लेख केला. आणि त्यांच्याबरोबरच त्यांच्या या ठिकाणी आज त्यांची मुलगी आणि त्यांचे जावई पण या ठिकाणी आलेले आहेत. त्या कॅप्टन आहेत. खर्डा परिसरातूनच नव्हे तर जामखेड तालुक्यातून एक महिला कॅप्टन होण्याचा पहिला बहुमान या ठिकाणी त्यांनी मिळवलेला आहे. ते आणि त्यांचे मिस्टर दोघं पण या ठिकाणी कॅप्टन आहेत. नंतर सरांचे चिरंजीव ते पण कॅप्टन आहेत. ते बेंगलोरला असतात. आज त्यांनी खर्डा या ठिकाणी आमच्याबरोबर खूप अशी त्यांच्याबरोबर चर्चा झाली आणि भविष्यात या कॅप्टन यांनी पुढच्या 2-3 महिन्यात खर्डा या ठिकाणी येऊन या भागातील खर्डा आणि परिसरातील मुलींना चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शन करण्यासाठी वेळ देण्याच्या या ठिकाणी आम्हाला त्यांनी शब्द दिलेला आहे. आज त्यांच्याबरोबर भेटलो तर आम्हाला खूप असं या ठिकाणी आनंद झाला आणि भविष्यात त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं आणि त्यांच्याच प्रमाणे या भागातून अजून मुलींना एक त्यांच्याकडे पाहून त्यांचं मार्गदर्शन घेऊन चांगल्या पद्धतीने पुढे जाण्यास योग्य अशी संधी या ठिकाणी उपलब्ध होईल. त्यांनी भविष्यात 2-3 महिन्यानंतर या ठिकाणी येऊन आम्हाला आमच्या या परिसरातील मुलींना मार्गदर्शन करण्याबद्दल जो आम्हाला शब्द दिला आहे त्याबद्दल मी या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार, मी कॅप्टन नीलम इंगळे लोबो. माझं मूळ गाव खर्डा, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर. मी गेल्या 22 वर्षांपासून विमान उडवत आहे. सध्या एअर इंडियामध्ये मुख्य वैमानिक आहे. एअरबस A350 हे नुकतंच आलेलं विमान मी याचं सारथ्य मी करते. माझे मिस्टर कॅप्टन रॉबिन लोबो हे सुद्धा एअर इंडियामध्ये वैमानिक आहेत. मला आपल्या मुलींना, ह्या खर्ड्याच्या, जामखेडच्या, अहिल्यानगर या भागातल्या सर्व मुलींना असं सांगायचं आहे की मेहनत करा आणि खूप मोठं स्वप्न बघा. त्यासाठी जे मार्गदर्शन लागेल, मदत लागेल ते मागायला कचरायचं नाही आणि यासाठी जे होईल तशी मदत, मार्गदर्शन मी करीन जरूर. आपले खर्ड्याचे सरपंच साहेब आहेत, सगळी टीम इथे जी आहे आपल्या पाठीशी आहे. म्हणून लवकरच मी पुन्हा खर्ड्याला येईन आणि आपण मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करूया. I'm very happy to be here in Kharda. It is my wife's hometown and they're very nice people, simple people, and the Gram Panchayat is also very keen on promoting different jobs and different vocations for people. So I'm very impressed with their plans and their aspirations for the village. I hope it actually succeeds nicely. Thank you.